नमस्कार, ममताज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कैरी चाट तयार करण्यासाठी मी 3 कैरी धुवून घेतले. त्याला धुवून पुसून घेतलं आणि मग त्याला सुरीनं कापून घेतलं घरीच बारीक बारीक. तुम्हाला कशा आकाराच्या पाहिजे, किती साईज पाहिजे तेवढं व्यवस्थित त्याला चिरून घ्यायचं. घरचेच कैरी आमच्या झाडाला लागले होते, त्याचेच काढले. आपल्याला कशा प्रकारचे पाहिजे तसे मी 3 कैरी चांगले कापून घेतले. थोडे पिवळे असले तरी काय नाही, अगदी थोडंसं पिवळं होतं एक कैरी तरी मी ते कापून घेतलं, कारण हे रोजच्या रोज आपल्याला यूज करता येतं आणि रोज हे चाट आपल्याला चपाती भाकरीसोबत भातासोबत खाता येतं. त्यामुळं हे सगळं व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे. मग ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलं. व्यवस्थित काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं, चवीपुरतं मीठ थोडं जास्त टाकलं तर चांगलं असतं, जास्त दिवस टिकतं ते. लाल तिखट आता थोडं टाकलं, लाल तिखट परत फोडणीसाठी थोडं ठेवलेलं आहे. हळद टाकलं आणि हे आता लसूण आहे, हे लसूण ठेचून फोडणीमध्ये घालायचं. लसूण आणि जिरं फोडणीमध्ये घालून फोडणी टाकायचं. घरच्या घरी व्यवस्थित रोजच्या रोज आपल्याला खायला चपाती भाकरी किंवा भातासोबतसुद्धा खायला तयार झालं चाट, कैरी चाट. तुम्हाला आवडलं तर तुम्हीही नक्की घरी तयार करून बघा आणि काय नाही 2 मिनिटात होतं हे तयार. धन्यवाद.